श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी पूनम भक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. खूप देवधर्म करणारे लोक जास्त का दुःखी असतात, तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बरेच लोक मला असं म्हणतात की आम्ही खूप पूजापाठ करतो आणि जे लोक पूजापाठ करतात ते फार दुःखी असतात. काही मंडळी दिवसरात्र जप करतात, पूजा अर्चना ध्यानधारणा देवधर्म करतात, परंतु तेही जीवनात संकटाची मालिका त्यांच्या चालूच असते. असं का बरं होतं? दुःख हे त्यांचं संपतच नाही. कारण म्हणजे बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी संकटातून बाहेर पडावं म्हणून पूजा केली जाते, नामस्मरण केलं जातं. यामध्ये स्वार्थ लपलेला असतो. आपल्या जीवनात येणारं सुख, आपल्या जीवनात येणारी दुःख ही आपल्या कर्माची फळं असतात. त्याला थांबवण्याचे काम परमेश्वर कसं काय करू शकतो? तो फक्त एकच काम करू शकतो की तुम्ही जे कर्म तुमचं करून ठेवलेलं आहे ती सोसण्याचं बळ तो तुम्हाला देऊ शकतो. जसं की तुम्ही आजारी पडलात आणि तुमच्या जवळपास कोणी नाही, तुम्ही एकटेच आहात किंवा एकटेच राहता आणि एकटेपणामध्ये तुम्ही जेव्हा बाहेर पडता, तुमच्या कोणी नाही, तुम्ही जर खूप आजारी पडलाय तर तुम्हाला खूप दुःख वाटणार. पण जर तुमच्याजवळ कोणीतरी असेल, मित्र असेल, आईवडील असतील, तुमची पत्नी, मुलगी, मुलगा असू शकेल, खूप काळजी घेत असेल, तर आपला माणूस जवळ असल्यानं आजारही सुसह्य होतो. म्हणजेच त्याच पद्धतीने परमेश्वराची केलेली उपासना ही ध्यानधारणा, नामस्मरण ही आपल्याला अशा पद्धतीनेच मी आहे, तू काळजी करू नको आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देत असतो. कधी आपली पुण्य ही एकाग्रता सर्व असूनही आपल्यावरती संकट येतात, त्यावेळेस आणखीन एक गोष्ट तुम्ही समजून जा की तुम्हाला जेवढं दुःख जास्ती होत आहे तेवढाच तुमचा कर्मभोग कमी होतो. सांसारिक माणसं आपण ह्या बहुतांशी उपासना करतो ना, त्या आपल्याला भौतिक सुख मिळावं म्हणून करतो. उच्च आध्यात्मिक आणि प्राप्तीसाठी जी मंडळी उपासना करतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र संकटे येऊ शकतात. कारण उपासकांची परीक्षा परमेश्वर घेत असतो. कारण त्याला जवळ घ्यायचं आणि त्याची पात्रता तपासली पाहिजे. जेवढी श्रद्धा, जेवढी उपासना स्ट्रॉंग, तेवढा परीक्षेचा काळ मोठा. देव त्यांच्या श्रद्धेची कसोटी घेतो, जेणेकरून ते आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध होतील. आणि म्हणून बरेचसे जे असतात ते खूप स्वतःच्या शरीराला त्रास देतात. देव ज्यांना जास्त प्रेम करतो त्यांचा प्रारब्ध आधी तो संपवतो, त्यामुळे त्यांना पुढे जाऊन शांत आणि समाधानकारक आणि यशस्वी जीवन जगता येतं. पूजापाठ दुःखाचे कारण नाही, तर ती एक प्रक्रिया आहे जिच्यातून पूर्वजन्माचे दोष आणि पाप लवकर नष्ट होतात. त्यामुळे जीवनात आलेल्या त्रासांना तुम्ही शुद्धीकरण समजा आणि आपली कर्म चांगली ठेवा, म्हणजे अर्थातच आपला त्रास होणार नाही. तुमचं काय मत आहे? पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.